हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. स्वागत आहे तुमचं श्रिया आणि पुष्पक या चॅनलवर. आणि तुम्ही पुष्पकला शोधत असाल तर पुष्पक इथे नाही आहे. पुष्पकला मुद्दाम मी या फ्रेममध्ये नाही घेतलेलं कारण मी पुष्पकसाठी एक छोटंसं सरप्राईज प्लॅन करते. सरप्राईज म्हणजे आम्ही रिसेंटली एक गुजरात ट्रिपला गेलो होतो. गुजरात म्हणजे माझ्या मम्मीचं माहेर आहे तिथे. आणि तिथे पुष्पकनी ढोकळा खाल्ला होता. म्हणजे सुरतचा एक वेगळा ढोकळा असतो, त्याला सुरती खमण म्हणतात ॲक्च्युली ते. आणि तो मी बनवणार आहे त्याच्यासाठी, पण हे त्याला माहिती नाही आहे. लेट्स सी. गाईज, मी आता खमण बनवायला घेते आहे आणि तुम्हाला पण दाखवते की तो सक्सेसफुल होतो की नाही, की माझा पचका होतो आहे. विल सी. इथे मी ढोकळ्याचं बॅटर रात्री बनवून ठेवलं आहे आणि ते आता मस्त फर्मेंट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, त्याला छान अशी जाळी जाळी आलेली आहे. याचा अर्थ बॅटर खूप छान बनलं आहे. याच्यामध्ये मी आता हिरवी मिरची आणि आल्याचं वाटण घालणार आहे, जेणेकरून त्याला छान अशी चव येईल. मिरचीची पेस्ट घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावर मग मी त्याच्यामध्ये बाकीचे पदार्थ जसे की हळद, मीठ, हिंग पावडर सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यामध्ये आपल्याला त्याच्यानंतर थोडंसं तेलसुद्धा घालायचं आहे, जेणेकरून ढोकळे एकदम सॉफ्ट होतात. आणि इथे मी माझ्याकडे स्टीमर नाही आहे, म्हणून मी थोडासा जुगाड करते आहे. एका कढईमध्ये मी अशा प्रकारे एक स्टँड ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं. त्या पाण्यात मी थोडंसं मीठ घातलं कारण हे पाणी प्युरिफायरचं होतं. त्यानंतर ज्या प्लेटमध्ये ढोकळे बनवायचे मी असंच एक ताट घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये ढोकळ्याचं बॅटर घालून त्याला असं उकळत्या पाण्यामध्ये मी ठेवून दिलं. त्याला वरून कव्हर करण्यासाठी एक झाकण ठेवायचं आणि मग त्याला मस्त व्यवस्थित शिजवून द्यायचं. त्यासोबत शेजारी मी चहासुद्धा बनवायला घेतला, जेणेकरून ढोकळ्यांसोबत चहा पण पिता येईल आणि फोडणीची तयारी करून घेतली. इथे माझे गरमागरम ढोकळे झालेले आहेत आणि मी इथे त्यांची अशी कापं करून घेते आहे, जेणेकरून वरून मी जेव्हा फोडणी देईल तेव्हा त्याच्यावर फोडणी व्यवस्थित बसेल. आणि मला असं वाटतं की खूप छान झाले ढोकळे, तर मी त्याची फोडणी आता करायला घेते आहे. फोडणीमध्ये तेल, मोहरी, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या असं बेसिक फोडणी मी इथे केलेली आहे ढोकळ्यांवरती टाकण्यासाठी. इथे मी नाश्त्याची तयारी करून घेतली आहे. शेजारी कांदा कापून ठेवला आहे आणि तुम्हाला मी ढोकळे दाखवते. खरंच खूप छान झालेले आहेत. आणि आता पुष्पक सांगेल टेस्ट करून ते कसे बनलेत ते. मी मुद्दाम इथे झाकण लावून ठेवते आहे या डब्याला, जेणेकरून जेव्हा पुष्पक येईल तेव्हा मी त्याला गेस करायला सांगेल. पुष्पक, ब्रेकफास्ट झालाय. काय बघायचं? गाईज, आता आम्ही इथे ब्रेकफास्ट करतोय. तर मी पुष्पकसाठी काहीतरी सरप्राईज डिश बनवली आहे. अँड आता पुष्पक गेस करेल की त्यात काय असेल. पोहे. पोहे मी असे झाकून का ठेवले आणि हा पोहे कॅन बी सरप्राईज. बघून घेतो नाही. काय बरं, तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? ढोकळे. ओके. स्पेशली तुला ढोकळे कुठलं आवडतं? ढोकळे ढोकळे असतात. नाही, यू रिमेंबर की आपण गुजरातला गेलेलो आणि तिथं सारखं ढोकळे खात होता. आता म्हणजे त्या ढोकळे उसाचे होते ना. हां, सुरती ढोकळे. तर आय हॅव ट्राईड दोज ॲट होम. सो वेट मला बघू तर दे. हां, तेच ढोकळे जे मी गुजरातला खाल्ले होते आणि मग पोट पण खराब झालं होतं याच्याने. पण तरी पण मी हे सगळे खाणार. गाईज, मी इतक्या मेहनतीने हे ढोकळे बनवले आणि हा म्हणतो की त्याने त्याचं पोट खराब झालेलं आमच्या गुजरातच्या ढोकळ्यांनी. आमच्या खानदेशी आहेस तू? मी नाही आहे खानदेशी. शट अप. चमचा कशाला ठेवलाय? आता ढोकळे चमच्याने घेऊ का? एक एकच ढोकळा घेता येईल मग. आता मी म्हणून आता घेत होतो. Now taste it and give us review. कांदा पण घेऊ शकतो. मस्त आहे. सेम टू सेम का वेगळं आहे? नाही, थोडे वेगळे. काहीच वेगळे नाही. ओके, अजून अरे म्हणजे चांगले आहे पण थोडे वेगळे आहे.
नाही म्हणजे चांगलं नाही म्हणलं. मी असं बोललो नाही म्हणल्याचा. खरं सांग ना आवडत की नाही. चांगली ना का बरं चालेल तुझ्या माझा सगळ्या माझ्या काही गरज नाही तुला. सेम टू सेम नाही आहेत गाईज, म्हणून हे पुष्पकला हे ढोकळे खायचा हक्क नाही आणि त्याला अजून एकही ढोकळा मिळणार नाहीये. मी तेच विचार करत होतो छान आहे ते. की रात्री हे डाळ कशाला भिजू घालते, डाळ कशाला वाटते म्हणे फेस पॅक लावायचा आहे म्हणे. हे फेस पॅक लावला. मग तुला कळू द्यायचं नव्हतं ना मी ढोकळे बनवणार आहे. सरप्राईज होतं ना. काय माझ्यामधलं नाही आहे तिथून घ्या. काही गरज नाही तुला एक पण एक्स्ट्रा देणार नाही कारण हे तू म्हणलास की 70% नाही आहे. मी बाहेर नव्हतो काय मला नाही दिलं तर म्हणते. म्हणजे तुला माझ्या ढोकळ्यांची किंमत नाही. नाही आहे तुझी किंमत आहे का. तिखट आहे ना थोडे. गाईज आम्ही दोघांनी मिळून ते ढोकळे आता फस्त केलेले आहेत आणि ढोकळे खरंच खूप छान झालेले अकॉर्डिंग टू मी. ते सेम नव्हते ऑनेस्टली बट ते टेस्टी होते. आणि टेस्टी आता होते ते. मी फक्त बोललो की सेम नव्हते. पण मग ह्यानी म्हणायला पाहिजे होतं ना की ते खूप छान आहेत म्हणून. ते खूप छान होते त्या गुजरातच्या ढोकळ्यांपेक्षा पण खूप छान होते ते. हे खोटं आहे गाईज, ते जास्त छान असतात बट आय शेअर द रेसिपी इन द डिस्क्रिप्शन. चांगले झाले होते. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. आता आम्ही चहा पितो. ऑफकोर्स टंपास भरून नाही आहे बट स्टील छोट्या कपामध्ये मला चहा मिळतो तो मला प्यायला. मिळतोय ते बघावं माणसाने, जास्त मास करू नये असं मला वाटतं. आजचा काय आमचा असा खास प्लॅन नाही आहे. आज सॅटर्डे आम्ही फक्त रेस्ट करणार आहे आणि माझं तर वर्किंग आहे सो मला थोडं काम पण करायचं आहे ऑफिसचं. आणि माझं पण वर्किंग आहे. मी का बाहेर जाणार आहे. गाईज ह्याचं वर्किंग नाही आहे. हा मला घरी एकटं सोडून हा बाहेर जाणार आहे. ठीक आहे तू पण चल. खोलू लाग गाडीचं टायर, इंजिन क्लीन करून टाक. ओके आय एम नॉट इंटरेस्टेड इन गोईंग आउट विथ हिम कारण तो असली काम करायला बाहेर चाललाय सो इट्स ओके. थोड्या वेळाने भेटूया गाईज. हाय गाईज, आता वाजले दुपारचे 1:30 आणि माझं काम अजून चालू आहे ऑफिसचं. तुम्ही बघू शकता. आणि पण तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची आणि ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. यू शुड सी इट. बघा गाईज बघा, हा माणूस बघा. आवाज बंद कर पुष्पक. आवाज काय बघा गाईज बघा. गाईज हा माझा नवरा इथे असा पसरून लिटरली पसरून TV बघत आहे सकाळपासून. आता 1:30 वाजत आले. तू काय काय केलं सकाळपासून. यांनी आंघोळ सुद्धा केलेली नाहीये. मी सकाळी आंघोळीची गोळी घेतो मी. वी हॅव टॅबलेट फॉर दॅट. गाईज हे कितपत बरोबर आहे. म्हणजे मी काम करू ऑफिसचं आणि हा इथे बसून असा पसरून तिथे TV बघेल. मला किती दुःख होत आहे गाईज याचं तुम्हाला माहिती आहे. सगळ्यांना वाटतं माझा नवरा खूप चांगला आहे. हा चांगला नाही आहे गाईज. तुम्ही सांगा गाईज हे कितपत बरोबर आहे. जर बायको ऑफिसचं काम करत असेल तर नवऱ्याने असं इथे पसरून TV बघणं कितपत बरोबर आहे. भेटू गाईज. काहीच ही खूप खोटं बोलत होती. मी मध्ये जाऊन गाडीची पण कामं करून आलो, सगळं करून आलो आणि मला सुट्टी आणि काम आहे म्हणून ही खूप जडते माझ्यावर. एवढं तर मला कळलं आहे. बाय गाईज. हाय गाईज, आता आम्ही चाललोय बाहेर संध्याकाळचा फेरफटका मारायला आणि आमच्या काही फ्रेंड्सला भेटायला चाललेलो आहे गाईज.
आम्ही मिळून खूप सारी शॉपिंग केली. आम्ही गेलो होतो वेस्ट साईड, त्याच्यानंतर आम्ही स्टाईल युनियनमध्ये गेलेलो आणि खूप सारे कपडे घेतले, खूप सारी मजा केली. वेस्ट साईडमध्ये नवीन समर कलेक्शन आलेलं आहे, आम्ही ते सुद्धा बघितलं आणि त्याच्यातलं मला काही काही गोष्टी आवडल्या, त्या आम्ही घेतल्या. शॉपिंग झाल्यावर पेटपूजा करण्यासाठी आम्ही गेलो आणि तिथे आम्ही हा मँगो मलबा खाल्ला. याला मँगो मलबा असं म्हणतात आणि तो खूप म्हणजे खूप जास्त टेस्टी होता आणि आम्हाला मजा आली तो खाऊन. गाईज डन फॉर द डे. आता आम्ही झोपायची तयारी करतोय. बघता बघता कसा सॅटर्डे गेला समजलं सुद्धा नाही. आणि आपण पुढच्या वीकमध्ये भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया. बाय.